नमस्कार. लोकसभा असो की विधानसभा, बारामतीचे नाव निघालं की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिथं लागतं. पण यावेळी बारामतीची पोटनिवडणूक काहीशी वेगळी आहे. काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आपण पाहिलेला आहे. पण आता भावनिक साध विरुद्ध विकास असा सामना रंगलेला आहे. रोहित पवारांनी भर सभेत एक विधान केलं आणि बारामतीचं राजकारण ढवळून निघालं. रोहित पवार म्हणाले, सुनेत्रा वहिनी नाही तर अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असे समजा. कारण या एका वाक्यामागे नेमकं राजकारण काय आहे? बारामतीकर या भावनिक आव्हानाला साथ देणार की इतिहास बदलणार? आज आपण बारामतीच्या या हाय व्होल्टेज ड्रामाचा सविस्तर पंचनामा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्तिरमारे व तुम्ही पाहत आहे नमस्कार मंडळी. पवार कुटुंबांसाठी बारामती हा एक केवळ बालेकिल्ला नाही तर ते त्यांचं घर आहे. पण गेल्या काही काळात या घरात दोन तड पडल्याचं संपूर्ण राज्यानं पाहिलं. आता वेळ आली आहे ती या पोटनिवडणुकीची. एकीकडे सुनेत्रा वहिनी मैदानात आहेत तर दुसरीकडे विरोधकांचं तगडं आव्हान आहे. अशावेळी रोहित पवारांनी टाकलेलं हे इमोशनल कार्ड अजितदादांच्या समर्थकांसाठी किती महत्त्वाचं आहे? रोहित पवार जेव्हा म्हणतात की ही निवडणूक दादाच लढवत आहेत, तेव्हा त्यांना हे सुचवायचं आहे की ही लढाई सुनेत्रा वहिनींची नाही तर अजितदादांच्या आजवरच्या कामाची पावती आहे. अजितदादांची कामाची पद्धत आणि सर्वांनी पाहिलेली आहे. पहाटे 5 वाजता कामाला लागणारा हा नेता बारामतीकरांच्या प्रत्येक सुखदुःखात उभा राहिलेला आहे. पण राजकारणाच्या मैदानात जेव्हा कुटुंबातीलच सदस्य समोर असतात तेव्हा पेच निर्माण होतो. रोहित पवारांना माहीत आहे की बारामतीचा सामान्य माणूस अजितदादांच्या कामावर प्रेम करतो. म्हणूनच त्यांनी थेट मतदारांना मनाला हात घाललेला आहे. अनेक वर्षी सुनेत्रा वहिनींनी आजवर पडद्यामागचं अजितदादांना साथ दिलं. निर्मल वारी सारख्या उपक्रमातून त्यांनी सामाजिक कामात आपला ठसा उमटवलेला आहे. पण आता त्यांना थेट राजकारणाच्या पटलावर आणून रोहित पवार मतदारांना सांगून पाहत आहेत की वहिनींना मत देणं म्हणजे दादांचं हात बळकट करणं आहे. आता प्रश्न पडतो की एवढ्या वर्षाची सत्ता आणि विकास असूनही रोहित पवारांना हे भावनिक आव्हान का करावं लागलं? याचं उत्तर दडलंय बारामतीच्या बदलत्या राजकीय समीकरणात. काही मतदार आजही संभ्रमात आहेत. कुणाच्या बाजूने उभे राहावं, साहेबांच्या की दादांच्या? व या संभ्रमाचा फायदा विरोधकांना मिळू नये म्हणूनच ही खेळी खेळली गेलेली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की उमेदवार दादांचाच आहे, तेव्हा तुम्ही मतदाराला थेट नेतृत्वाशी जोडता. रोहित पवारांची ही रणनीती बारामतीमधील तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आहे, जे दादांच्या कार्यपद्धतीचे चाहते आहे. आम्ही जेव्हा बारामतीच्या ग्रामीण भागात फिरलो तेव्हा लोकांच्या मनात संमिश्र भावना होत्या. कुणी म्हणायचं विकास महत्त्वाचा आहे तर कुणी म्हणतात नाती जपली पाहिजे. पण रोहित पवारांच्या या विधानाने चर्चा सुरू झालेली आहे. दादांनी ज्या पद्धतीने बारामतीचं मॉडेल उभं केलं त्याला आव्हान देणं सोपं नाही. पण ही निवडणूक केवळ रस्त्यांसाठी नाही तर विश्वासाची आहे. रोहित पवारांचं हे मास्टर स्ट्रोक ठरणार विधान मतपेटीत रूपांतरित होणार का हे पाहणं रंजक ठरेल. तर मंडळी, बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाची ठरलेली आहे. रोहित पवारांचं हे भावनिक आव्हान सुनेत्रा वहिनींना संसदेत पाठवणार की बारामतीकर काही वेगळा निकाल देणार? तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी केलेले हे आव्हान योग्य आहे का? आणि अजितदादांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागलेली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.